ठाकरे आगे बढ़ो, तो बाला साहब ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी, गणपति विसर्जन घाट की स्थिति बहुत ही दयनीय है। रसायन और नालियों का पानी कामवारी नदी में छोड़ा जा रहा है। भिवंडी शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पार्टी की ओर से विभिन्न मांगों को लेकर दिया निवेदन। शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पार्टी की ओर से आम नागरिकों की समस्याओं को लेकर जिला प्रमुख मनोज गेज के नेतृत्व में भिवंडी महानगर पालिका वार्ड समिति के 1 के पदाधिकारियों को ज्ञापन दिया गया। सड़क कार्य के कारण जगह जगह पानी की पाइपलाइनें टूटी हुई हैं, नालियों की लाइनें भी लीक हो रही और नालियों का पानी सड़क पर बहता है। वार्ड में सफाई नहीं की जाती है। गणपति विसर्जन घाट की स्थिति बहुत ही दयनीय है। रसायन और नालियों का पानी कामवारी नदी में छोड़ा जा रहा। भिवंडी महानगर पालिका वार्ड समिति के पदाधिकारियों को विभिन्न मांगों को लेकर ज्ञापन दिया गया। आगामी 8 दिनों में आम नागरिकों की समस्याओं का समाधान नहीं होने पर आंदोलन की चेतावनी दी गई है। जी गणेश लोकमंडळ टिळक विसर्जन घाट म्हणून जी कमानी आहे ती रोडसाठी तोडण्यात आलेली आहे, परंतु ती पुन्हा उभारणी करण्यात आलेली नाही। त्याचप्रमाणे रस्ते आहेत, गटारे आहेत, नाले सफाई आहे। पावसाळ्यापूर्वी नाले सफाई व्हावी अशी सर्व नागरिकांची इच्छा आहे आणि त्यानुसार आम्ही या ठिकाणी भेट दिलेलो आहोत। त्याशिवाय जे सीसी रोड आहेत, वंजारपडी नाका ते साविंद्रा इकडचा सीसी रोड आहे, पण खड्डे भरपूर असल्या कारणाने तिकडे रहदारी थांबली जाते। त्याचप्रमाणे आयजीएम हॉस्पिटल आहे, आयजीएम हॉस्पिटलचा जो गेट आहे तो सुशोभित करण्यात यावं आणि आयजीएम हॉस्पिटलच्या गेट पासून तर आयजीएम हॉस्पिटल पर्यंत रोड डांबरीकरण करण्यात यावं आणि त्या ठिकाणी जे गरजुल्ले बसलेले असतात, रिक्षावाले बसलेले असतात, त्यांना हटवून लोकांना आयजीएम हॉस्पिटलचा रोड आणि आयजीएम हॉस्पिटल मोकळं करण्यात यावं। त्याचप्रमाणे कचेरीपाडा, वेतालपाडा, गायत्री नगर या ठिकाणची साफसफाई, खड्डे आहेत, नाले आहेत, नाले सफाई, गटर सफाई ही होत नाही। एक प्रभाग अधिकारी आणि त्यांच्या बरोबर जे सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत ते सुद्धा या गोष्टीकडे कानाडोळा करत असतात। त्या अनुषंगाने आम्ही त्यांना भेट दिली आणि ही सर्व कामं या 8 दिवसात व्हायला पाहिजे आणि नागरिकांसाठी भेडसावणारे हे प्रश्न आहेत ते प्रश्न आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे त्यांना मांडणार आहोत आणि ही नागरिकांची सोय आहे आणि ती नागरिकांची सोय पूर्ण करण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे।